नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। वास्तुशास्त्रानुसार मुख्य द्वार हे घराचे मुख मानले जाते। आपण आपले मुख स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणेच घराचे मुख्य द्वार स्वच्छ ठेवल्यास घरात धनधान्याची कमतरता भासत नाही। मुख्य दरवाजावर स्वस्तिक हे चिन्ह लावावे। स्वस्तिक घरात येणारे अडथळे दूर करते आणि स्वस्तिक हे गणपतीचे प्रतीक मानले जाते। शेंदूर किंवा कुंकवाचा वापर करून घराच्या दोन्ही बाजूस स्वस्तिक काढावे। हे चिन्ह घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि अडथळे दूर करून प्रगतीचे मार्ग खुले होतात। दरवाजावर स्वस्तिक सोबतच शुभ लाभ हे देखील लिहिणे गरजेचे आहे। शुभ म्हणजे मंगल, आनंददायी आणि लाभ म्हणजे सुख समृद्धी। शुभ लाभ म्हणजेच गणपतीच्या दोन्ही मुलांचे प्रतीक मानतात। हे घराच्या वरील बाजूस लिहिल्यास पैसा विनाकारण खर्च होत नाही। घरात आर्थिक संपन्नता येण्यासाठी लक्ष्मीची कृपा असणे देखील आवश्यक असते। त्यामुळे लक्ष्मीची पावले नेहमी घराच्या आत येताना असावीत, बाहेर पावले जाताना दिसू नयेत, अन्यथा घरातील पैसा बाहेर जाईल। पावले नेहमी आत येण्याच्या दिशेने लावावीत। जर तुम्हाला घराचे रक्षण करायचे असेल, घरात सुख समृद्धी हवी असेल तर त्रिशक्ती हे सर्वात शक्तिशाली चिन्ह लावावे। यात ओम म्हणजे ब्रह्मांडाचा नाद, स्वस्तिक म्हणजेच शुभता आणि त्रिशूल म्हणजे संरक्षण, हे तिन्ही एकत्र असतात। हे घराला वाईट नजरेपासून वाचवते आणि घरातील वास्तुदोष दूर होतात। त्यामुळे घरामध्ये घराच्या दरवाजावर त्रिशक्ती हे चिन्ह लावावे। मुख्य दरवाजावर नेहमी झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते। तुम्हाला नैसर्गिक फुले आणि पाने रोज बदलणे शक्य नसेल तर तुम्ही पंचधातूंचे किंवा मोत्यांचे तोरण देखील लावू शकता। तोरण लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घराची प्रतिष्ठा वाढते। मुख्य दरवाजावर नेहमी उजेड असावा, अंधार असू नये, त्यासाठी एक बल्ब लावावा जेणेकरून लक्ष्मीचा मार्ग मोकळा होईल। दरवाजावर जळमट किंवा धूळ साचू देऊ नका। आठवड्यातून एक दिवस तरी ओल्या फडक्याने मुख्य दरवाजा पुसून घ्या आणि उंबरठ्याला हळद कुंकू लावावे। तुम्ही दरवाजावर ही 5 चिन्हे लावली आणि दरवाजाची स्वच्छता राखली तर माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरी प्रवेश करेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।